नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान विषयाचे अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती, समाज कल्याण भरती या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? बघा, भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा, आर्यभट्ट हा उपग्रह भारताने अवकाशामध्ये सोडलेला या ठिकाणी तो पहिला या ठिकाणी उपग्रह आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, भारतामधलं सर्वात मोठे नैसर्गिक बंदर खालीलपैकी कोणतं? बघा, भारतामधलं सर्वात मोठे नैसर्गिक बंदर खालीलपैकी कोणतं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा, मुंबई हे बंदर बघा भारतामधलं सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये चालतो? बघा, खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये चालतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बघा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग हा चालतो। प्रश्न क्रमांक 4 बघा, खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी वर्षभर दुपारची सावली तिरपी असते? बघा, खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी दुपारची सावली या ठिकाणी तिरपी असते? बघा, वर्षभर दुपारची सावली या ठिकाणी तिरपी असते। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील बघा, ध्रुवीय प्रदेश या ठिकाणी वर्षभर दुपारची सावली ही तिरपी असते। प्रश्न क्रमांक 5 बघा, सोयाबीनच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं? सोयाबीनच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा, मध्य प्रदेश बघा हे राज्य सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणतं एक ठिकाण हे कोकणामधलं ठिकाण आहे? बघा, या ठिकाणी 4 ठिकाणे आहेत, यापैकी कोणतं एक ठिकाण आहे जे ठिकाण कोकणामधलं ते ठिकाण आहे? बघा, आंबोली हे ठिकाण कोकणामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, पुष्कर सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? पुष्कर सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, पुष्कर सरोवर त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पुष्कर सरोवर हा राजस्थान या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, भारतामध्ये सर्वात कमी साक्षरता खालीलपैकी कोणत्या राज्यात? भारतामध्ये बघा सर्वात कमी साक्षरता खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, सर्वात कमी साक्षरता बघा बिहार या राज्यामध्ये। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात बघा लांब नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात लांब नदी म्हणजे गोदावरी नदी ही महाराष्ट्र राज्यामधले सर्वात लांब ती नदी आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, गाविलगड या नावाने बघा गाविलगड बघा हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, गाविलगड बघा हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा, गाविलगड बघा हे ठिकाण अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अथेन्स हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? अथेन्स हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा, अथेन्स बघा हे शहर त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, रोम या देशामध्ये अथेन्स हे शहर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधला सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणता? बघा, भारतामधला सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणता धबधबा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा, जोगचा धबधबा हा भारतामधला सर्वात उंचीवरचा तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये धरणे बांधणे शक्य नाही? महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये धरणे बांधणे शक्य नाही? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा, कोकणामध्ये बघा धरणे बांधणे हे शक्य नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे खालीलपैकी कशामुळे? बघा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे खालीलपैकी कशामुळे होतात?
बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे खालीलपैकी कशामुळे होतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, पृथ्वीच्या परिवलनामुळे बघा पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे होत असतात. प्रश्न क्रमांक 15 बघा, महाराष्ट्रामध्ये गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा वज्रेश्वर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गरम पाण्याचे झरे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त बघा अरण्याची बघा टक्केवारी, अरण्य म्हणजे वन, बघा वनाचं बघा सर्वात जास्त प्रमाण हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बघा. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गंगा ही नदी मैदानी प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रवेश करते? बघा गंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, बघा गंगा ही नदी बघा ऋषिकेश जवळ या ठिकाणी मैदानी या ठिकाणी प्रदेशामध्ये प्रवेश करते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जनगणनेचा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला? का जनगणनेचा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, सन या ठिकाणी 1948 बघा या वर्षी जनगणनेचा कायदा हा अस्तित्वात आलेला तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? खेत्री येथील बघा तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा खेत्री येथील बघा तांब्याच्या खाणी, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा राजस्थान या राज्यामध्ये बघा खेत्री येथील तांब्याच्या खाणी आहेत. प्रश्न क्रमांक 20 बघा, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये बघा विषुववृत्तीय बघा वनामध्ये खालीलपैकी कोणता वृक्ष या ठिकाणी आढळतो? बघा विषुववृत्तीय वनामध्ये बघा महोगनी बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 21 बघा, सागर तळाची खोली मोजण्याचं परिमाण खालीलपैकी कोणता आहे? बघा सागर तळाची बघा खोली मोजण्याचं परिणाम खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, फॅदम बघा हे सागर तळाची खोली मोजण्याचं या ठिकाणी परिणाम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुजरात राज्यामधील गीर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, गुजरात राज्यामध्ये बघा गीर हे अभयारण्य आहे कोणत्या एका प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे? बघा गुजरातमधलं बघा गीर बघा हे अभयारण्य सिंह बघा या ठिकाणी प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, भारतामध्ये बघा एकमेव हिऱ्याची खाण पन्ना खालीलपैकी बघा भारतामधले बघा एकमेव बघा हिऱ्याची खाण पन्ना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा भारतामधले बघा एकमेव बघा हिऱ्याची खाण पन्ना जे की मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती नदी बघा वर्धा या नदीची उपनदी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, पेनगंगा बघा ही नदी वर्धा या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, सुएझ हा कालवा खालीलपैकी कोणत्या 2 महासागरांना जोडणारा? किंवा सुएझ हा कालवा खालीलपैकी कोणत्या 2 महासागरांना जोडणारा कालवा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना बघा सुएझ हा कालवा जोडणारा तो कालवा आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह बघा गुरु हा ग्रह बघा सूर्यमालेमधला सर्वात मोठा तो ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, भारतामधले बघा पहिले ऊस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी उभारण्यात आले होते? बघा ऊस संशोधन केंद्र बघा पाडेगाव ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28 बघा, खालीलपैकी कोणती जमीन बघा कापसाची जमीन म्हणून बघा खालीलपैकी कोणती जमीन ही कापसाची जमीन म्हणून या ठिकाणी ओळखली जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, बघा काळी बघा ही जमीन कापसाची जमीन या ठिकाणी म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता बघा ज्वालामुखी हा जागृत ज्वालामुखी आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, जागृत ज्वालामुखी खालीलपैकी कोणता आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे फुजियामा. बघा या ठिकाणी हा जागृत ज्वालामुखी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जम्मू काश्मीर बघा या राज्यामधला सलाल हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा जम्मू काश्मीर या राज्यामधला बघा सलाल हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बघा चिनाब या नदीवरचा तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, भारताला बघा परकीय चलन मिळवून देण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या 2 पिकाचा समावेश होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी तर चहा आणि काजू. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या 2 देशादरम्यान समझोता एक्सप्रेस या ठिकाणी धावते वा समझोता एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये धावते? बघा भारत आणि पाकिस्तान या 2 देशामध्ये बघा समझोता एक्सप्रेस या ठिकाणी धावते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गंगा नदीच्या काठी खालीलपैकी कोणते शहर या ठिकाणी गंगा नदीच्या काठी कोणते शहर आहे? बघा गंगा नदीच्या काठी कानपूर शहर. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, साधारणपणे खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये रस्त्याची घनता सर्वात कमी असते? बघा साधारणपणे बघा कोणत्या एका प्रदेशामध्ये रस्त्याची घनता सर्वात कमी असते? बघा पर्वती आणि बघा वाळवंटी या बघा भागामध्ये सर्वात कमी रस्त्याची घनता असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दियोगो गार्सिया हे बेट खालीलपैकी कोणत्या महासागरामधलं बेट आहे? दियोगो गार्सिया हे बेट खालीलपैकी कोणत्या महासागरामधलं बेट आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील दियोगो गार्सिया. बघा हे बेट हिंदी महासागरामधलं ते बेट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आर्द्र पानझडीच्या अरण्यामध्ये प्रमुख वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता आर्द्र पानझडीच्या अरण्यामध्ये बघा तर सागवान. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, सतत 12 तास दिवस आणि 12 तास रात्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी असते? बघा सतत बघा 12 तास दिवस आणि 12 तास रात्र हे या ठिकाणी विषुववृत्तावर असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधलं पहिलं दूरचित्रवाणी केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सुरू झाले होते? बघा भारतामधलं बघा पहिलं दूरचित्रवाणी बघा केंद्र हे तर या ठिकाणी मुंबई या ठिकाणी ते सुरू करण्यात आले होते. बघा शेकडो प्राण्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य खालीलपैकी कोणतं? बघा शेकडो प्राण्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा शेकडो बघा या ठिकाणी बघा भीमाशंकर अभयारण्य हे बघा शेकडो या प्राण्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 40 बघा, जगामधलं सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे? बघा जगामधलं सर्वात मोठं बेट म्हणजे ग्रीनलँड हे जगामधलं सर्वात मोठं बेट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भिलाई येथील लोहपोलाद कारखाना यांची निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली? बघा भिलाई बघा छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. पोलाद निर्मिती कारखाना बघा यांची निर्मिती खालीलपैकी कोणत्या एका पंचवार्षिक योजनेमध्ये झाली होती? तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रामध्ये संगम रबर यांचे साठे बघा सर्वात जास्त आहेत? संगम रबर बघा यांचे साठे खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त आहेत? बघा राजस्थान राज्य. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये पडतो? बघा भारतामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस हा मेघालय राज्यामध्ये तो पडत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग हा व्यापला? बघा पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के हा भाग हा व्यापलेला आहे? बघा पाण्याने बघा पृथ्वीचा एकूण 71% या ठिकाणी भाग हा व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी किती क्रमांकाचा महामार्ग आहे? मुंबई पणजी बघा ऑप्शन क्रमांक 17 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पृथ्वीवर दिवस आणि रात्र खालीलपैकी कशामुळे होतात? बघा आपल्याकडे प्रश्न झाला होता पृथ्वीवर बघा दिवस आणि रात्र हे पृथ्वीच्या परिवलनामुळे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय रेल्वेने खालीलपैकी कशाची वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये होते? बघा भारतीय रेल्वेने बघा या ठिकाणी प्रवासी बघा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणते बंदर या ठिकाणी विकसित केले? बघा
बघा या ठिकाणी नावाशेवा बंदर ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक अंदमान आणि निकोबार या बेटाची राजधानी खालीलपैकी कोणती? बघा अंदमान आणि निकोबार या बेटाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील.